नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। चला तर मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक असाल। बघा, आज आहे, काल होती एकादशी आणि आज म्हणजे द्वादशी। तर कसं आहे ना, आपण म्हणजे काय करतो, सकाळी चहा वगैरे नाश्ता करतो, त्यामुळे आम्ही ते सगळं बंद केलेलं आहे। मस्तपैकी छान सकाळची आपल्या गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी न्याहारी सकाळी 9:30 वाजलेले आहेत आता। आणि कारण की मुलांना शाळा ड्युटी ते असतं, त्यामुळे मग 9:30लाच आज न्याहारी चालू आहे। बघा काय काय आहे मेन्यू, चला। हा जेवतोय स्वराज, विराज। तर जेवायला आज काय काय आहे मेन्यू दाखवते मी। आधी गोडशेव, काकडी, काय ते स्वरा, शेव चिवडा, या बाजरीच्या पापड्या, मस्त छानपैकी लाल चटणी, पालकची भाजी, चपाती। बघा तुमच्या भाऊजींचं त्यांचं चालू आहे जेवण। खूप छान मस्त बेत आहे, तर या सर्वांनी जेवायला। आम्ही सर्वजण बसणार आहोत जेवायला आज, कारण की उन्हामुळे दुपारी काही जेवत नाही आपण, फक्त पाणी पितो जास्त प्रमाणामध्ये। त्यामुळे आता नाश्ता स्किप केलाय आम्ही, डायरेक्टली चहा आणि नाश्ता हे दोन्ही पण बंद करून टाकलेला आहे। डायरेक्ट आता जेवणच। कसं वाटतंय तुम्हाला मेन्यू आजचा नक्की सांगा। आणि खूप छान मस्त असं झालेलं आहे। स्वरा, भाजी कशी झाली? चटणी कशी झालेली आहे? चला तर मी आता मला घेते जेवायला। म्हणजे कधी एवढ्या सकाळी जेवायची सवय नाही बरं का, आज पहिल्यांदा जेवतोय एवढ्या सकाळी आम्ही, नाही तर एवढ्या सकाळी कधीच आतापर्यंत म्हणजे आजच तरी नाही आठवत। तुम्हाला आठवतं का? नाही, एवढ्या सकाळी कधी जेवण आठवतं? पण आता आजपासून कंटिन्यू ह्याच टाइमला असणार आहे जेवण। मस्त छान पालकची भाजी पण खूप मस्त, असं खूप जास्त लसूण टाकलेलं आहे मी, हाटून पालकची भाजी आहे। डाळीचं पीठ यूज केलेलं आहे मी भाजी हटण्यासाठी। बघा, पालकची भाजी, चटणी, शेव, चपाती, काकडी, मस्त छानपैकी बाजरीची पापडी। कसं वाटतंय तुम्हाला मेन्यू नक्की कळवा। आणि सगळ्यांनी जेवायला या। आणि मुलं काय करतात, सकाळी चहा मागतात बरं का, तर चहा बिस्किट खातात ना, त्यामुळे खूप त्रास होतो त्यांनाच आणि भूक पण मरते ना। आपण पण चहा घेतो ना, त्यामुळे पित्त, ऍसिडिटी ते पण खूप होतं। त्यापेक्षा छान मस्तपैकी काहीतरी नाश्ता किंवा डायरेक्ट जेवण जर केलं तरी पण चालतंय। आणि आमचं विरू शेठ कधीच म्हणजे असं चहा जर केला ना, तो कमीत कमी 3 वाजेपर्यंत जेवत नाही, त्यामुळे आम्ही घरातला चहा बंद करून टाकलेला आहे। आता अशीच भाजी पोळी खावा लागणार आहे। स्वराजचा पण शाळेचा टाइम होईल आता, तो पण आज पहिल्यांदाच जेवण वगैरे करून चालला नाही, तो पण चहा बिस्किटच खात असतो। बघा कसं वाटतोय मेन्यू आजचा, नक्की कमेंटमध्ये कळवा। चला तर मित्रांनो, आता आमचं झालेलं आहे जेवण, स्वराजचं झालेलं आहे शाळेचा टाइम। आता वैष्णवीची चालू आहे डबा भरायची लगबग। ती जेवण करता करता डबा भरायला हात धुतलाय तिने, स्वराजचा डबा भरते ती। तर मित्रांनो, सकाळचा नाश्ता म्हणजे पोटाला एक आधारच असतो। चहा बिस्किट खाऊन आणखीन त्याने भूक मरते, त्यामुळे सगळ्यांनी नाश्ता केलाच पाहिजे। पोळी भाजी खाल्लीच पाहिजे सगळ्यांनी, तेव्हा आपलं शरीर तंदुरुस्त राहतं। तर कसा वाटला हा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर स्वराज विराजचं त्यांचं जेवण होऊन ते गेलेले आहे ड्युटीला, माझं चालू आहे जेवण। नक्की कळवा कसा वाटला आजचा व्हिडिओ न्याहारीचा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका, कमेंट करून सांगा। थँक्यू सो मच। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।